यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी जवळील गवारा येथील ग्रामस्थांना दररोज चिखलामधून वाट काढत शाळा, ग्रामपंचायत, बस स्थानकाकडे जावं लागत आहे। विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना सध्या मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे। गेल्या 7 ते 8 वर्षापासून या चिखलमय रस्त्याची दुरावस्था सुरू असून वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे। गावातील मुख्य रस्त्यावर जनावरांसाठी पाण्याचे टाके असल्यामुळे इथं कायम चिखल, दलदल आणि दुर्गंधीचं साम्राज्य असते। हा रस्ता एकमेव असल्यामुळे शाळेकरी मुलं, शेतकरी महिला यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। सरपंच, सदस्य व ग्रामसेवक या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे। ग्रामस्थांनी या रस्त्याच्या तात्काळ डांबरीकरणाची किंवा खडीकरणाची मागणी केली आहे। ग्रामपंचायतीने याकडे त्वरित लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी, अन्यथा लोकक्षोभ उसळून येईल अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे। इंडिया न्यूज R7 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संदीप सूरपाम। तुमचं वासुदेव गडे। किती वर्षापासून खराब आहे? तरी 15-20 वर्षापासून खराब आहे। हो का? जिल्हा परिषद शाळेजवळ आहे। खूप त्रास। मेन रस्ता गावातला मेन रस्ता आहे। गावातील गुरे, गाई, ढोरे सर्व ह्याच रस्त्याने जाते। तर भरपूर वर्ष झाले तरी अजून काही सुधारणा होणार आहे। नुसती येत जाते ते आता आणि मोजणी करत जाते। 10-15 वेळ नुसती मोजणीच करत जाते। इतका घ्या आता, तितका घ्या आता म्हणतो, पण भरपूर दिवस झाले। हो का? हो, प्रत्यक्षात आहे, सरकारी इमारत आहे, शाळा आहे। ज्याला गावातला एक मेन रस्ता आहे, एकच रस्ता आहे पुन्हा का बरं तुमचे ग्रामपंचायत लक्ष देत नाही का याच्याकडे? नाही याच्यावर दुसरं कोणी प्रतिनिधी वगैरे काहीच करत नाही। काहून नाही? तुम्ही लोकांनी सांगितलं नाही ग्रामपंचायतीला किंवा तक्रार सांगली हा थकून गेली। हो का? कोणी लक्ष द्यायला तयार नाही? आहे दरवर्षी असंच राहते का? फक्त पावसाळ्यातच का? 12 महिने असं वरचं पाणी आलं का? हो का? मच्छर किचर बाहेर राहते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.